त्यांचा देखील मुख्य मंचावर शाही सन्मान केला जाईल। मी वैभवजी जोगमार्गे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय विशालजी ठाकरे सर्वे सर्व रियल अकॅडमी यांचा मुख्य मंचावर यथोचित शाही सन्मान होताना आपण पाहू शकाल। दर्जेदार शिक्षण म्हणून अगदी वाडा तालुक्यामध्ये ज्यांच्याकडनं अगदी प्रोव्हाइड केले जातं तेच विशालजी ठाकरे सर्वे सर्व रियल अकॅडमी। पुनश्च एकदा अगदी घुटना टेक स्वीप शॉट बघायला मिळालाय। डीप स्क्वेअर लेग रिजन चेंडू निघून जाईल सी मारडे शपार चौकार 4। तदनंतर गणेशजी पाटील यांचा देखील मुख्य मंचावरनं यथोचित शाही सन्मान केला जाईल। खासदार बाळ्या मामा यांचे स्वीय सहाय्यक निकटवर्तीय गणेशजी पाटील यांचा देखील मुख्य मंचावर सन्मान केला जाईल। तदनंतर प्रथमेशजी गोरे युवा नेतृत्व भारतीय जनता पार्टी युवा नेतृत्व प्रथमेशजी गोरे साहेब यांचा देखील मुख्य मंचावर शाही सन्मान केला जाईल। मी राजेशजी घोतारणे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। सन्माननीय प्रथमेशजी गोरे युवा नेतृत्व। तदनंतर प्रणितजी गोरे मुख्य मंचावर अगदी मान्यवर दाखल त्यांचा देखील यथोचित शाही सन्मान केला जाईल। प्रणितजी गोरे त्यांचा मॉर्निंग क्लबचे मेंबर कल्पेशजी मोकाशी यांच्या शुभ हस्ते यथोचित शाही सन्मान केला जाईल। त्यानंतर आपण जाऊयात मैदानात इन ऍक्शन आपण पाहू शकाल दिशांत साबळे व्हॉट इनिंग अगदी चौकार षटकारांची आतषबाजी बघायला मिळते। दुसरी पिढी मैदानामध्ये आपण पाहू शकाल त्यांचे मोठे बंधू देखील याच संघामध्ये खेळतात। भाऊ साबळे यांचे पुत्र बिलगर गावचे एक व्यक्तिमत्व भाऊ साबळे लिजंड क्रिकेटर आणि त्यांची दुसरी पिढी मैदानामध्ये आपण बघू शकाल। अवळेस एक चांगला फटका अलॉंग द कार्पेट लॉंग ऑन रिजन मध्ये जाईल। एक धाव मात्र अगदी सहजरित्या ट्रॅव्हल केली जाईल। त्यानंतर जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये एक गोड आवाज वाडा तालुक्याचा नव्हे पालघर जिल्ह्याचा नव्हे एक महाराष्ट्राचा एक गोड आवाज अद्वर शेलार ओव्हर टू कॉम्बॉक्स। आमचे मित्र अद्वर शेलार यांच्याकडे गोड आवाजात यापुढे आपण समालोचन ऐकणार आहोत। थँक्यू सो मच संकेतजी वलटे आणि दिनेशजी ठाकरे सर। वेलकम बॅक। या सकाळच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। आपण पाहत आहोत कुणबी क्रिकेट लीग 2026 हा दैदिप्यमान सोहळा। आजचा हा चौथा दिवस। आज 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन आणि या प्रजासत्ताक दिनाच्या संपूर्ण क्रिकेट प्रेमींना या कुणबी क्रिकेट लीग कडनं खूप साऱ्या शुभेच्छा। आपण मॅचकडे जाऊयात। मैदानामध्ये मॅच मात्र दर्जेदार बघायला मिळते परंतु बहरामध्ये बघायला मिळतो तो दिशांत साबळे आणि त्याची साथ देण्याकरिता अर्थातच शुभम पाटील मॅन फ्रॉम सापरोंडे। गेली जी मॅच कंप्लीट झाली त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गेल्या मॅचचा हिरो ज्याने दर्जेदार खेळ केला। रंजन पाटील ठरले गेल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच। चला रंजन या आपण मुख्य मंचावर। तर मी रियल अकॅडमीचे सर्वे सर्व सन्माननीय रियल अकॅडमीचे सर्वे सर्व विशालजी ठाकरे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते रंजन याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार द्यायचा आहे। मॅन ऑफ द मॅच मध्ये
ट्रॉफी असेल, त्यानंतर श्री समर्थ कृपा कॅटरर्स अलमान यांच्याकडनं एक विशेष गिफ्ट असेल, त्यानंतर रिअल अकॅडमी यांच्याकडनं देखील एक आकर्षक भेटवस्तू. अगदी मॅन ऑफ द मॅच रंजन पाटील. यस, ओव्हर टू कॉम बॉक्स अद्वर शेलार. रंजन पाटील यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते. आपण मुख्य मंचावरनं पाहतोय. मॅचकडे जाऊयात. मॅन ऑफ द मॅचचं प्राइज घेऊन ज्या पद्धतीने त्याने खेळ केला आपल्या संघाकरिता अगदी दर्जेदार. दोन्ही संघ आपण मैदानामधनं ज्या खेळताना पाहतोय, एका बाजूने बघायला गेलं तर बंडू स्मृती SB11 या संघाचे संघमालक आहेत. हेमंतजी रिकामे, कुंदनजी गवाळे, निखिलजी घागस आणि रणजितजी जोगमार्गे यांचा संघ आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूने जर का बघायला गेलं तर शिवके धुरंधर अर्थातच केतन पाटील, केतनजी पाटील मॅन फ्रॉम सरसोड यांचा संघ बघायला मिळतोय. मॅचकडे परतूयात. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला मॅन फ्रॉम सापरोंडे शुभम पाटील याला आपण पाहतोय. गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाजी करत असताना अमोल गोतारणे मॅन फ्रॉम कोणे ज्याला आपण बॉलिंग ट्रॅकवरनं पाहतोय गोलंदाजी करत असताना. आज कुणबी क्रिकेट लीग आपण मॉर्निंग क्लब वाडाची ही संकल्पना आणि त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली एक अप्रतिम अशी क्रिकेट स्पर्धा अर्थात नाव आहे कुणबी क्रिकेट लीग. या वेळेला बघायला मिळालाय बॉल आपटून फेकून देण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत त्यांच्या मस्तकावर दस्तक देत बॉलला सरळ फेकून दिलं जात आहे. बॉल चाललाय. आपण पाहिलं तर फॉरवर्ड स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मल्टी हिट. लाईव्ह स्क्रीनवर आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल कशा पद्धतीने हा फटका एक्झिक्यूट केला. बराच काळ गतीमध्ये परिवर्तन केलेलं परंतु टप्पा मात्र आपण पाहिला तर जो गुंडलेला स्पॉट केला त्यानंतर बघायला चेंडू मिळाला आणि बघायला मिळाल्यानंतर त्या बॉलला सरळ फेकून दिलंय. अगदी दर्जेदार स्ट्रोक मैदानामध्ये कन्वर्ट करत असताना शुभम पाटीलने या बॉलला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिलंय. जसा संघाला गरज आहे आणि गरजेप्रमाणे खेळ करण्यामध्ये माहिर असलेला खेळाडू शुभम पाटील पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला अमोल गोतारण्याच्या समोर सज्ज होतोय. यावेळेला ओव्हरस्टेप काढली. अनसिंग डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. बॉल चाललाय कव्हरच्या रिझन मध्ये. त्या ठिकाणी यश येत आहेत बॉलवर आणि बॉलला अडवून फेक करेपर्यंत एकच सिंगल या बॉलवर मिळते. सिंगलला आपण पाहिलं स्कोर कार्ड पुढे जात असताना वाढून 29-29. बंडू स्मृती SB11 हा संघ आपण पाहतोय. या वेळेला अतिरिक्त शफल झालेले तत्पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. बॉल मात्र मिस होऊन विकेटच्या मागे. रोशन लारा आहे संघामध्ये आणि मला वाटतं कुणबी क्रिकेट लीग मध्ये या खेळाडूचा दबदबा हा सातत्यपूर्ण राहिला आहे. हे तिसरं पर्व आहे आणि ज्या पद्धतीने त्याने खेळ केलेला आहे या स्पर्धेमध्ये दरवर्षी त्याच्याकडनं अप्रतिम परफॉर्मन्स. चौथं पर्व आहे आणि आपण दरवर्षी त्याच्याकडनं अगदी दर्जेदार परफॉर्मन्स पाहत असतो तो संघ. या वेळेला मात्र प्रचंड वेगवान चेंडू. पंचांकडे जोरदार अपील केली जाते, लाऊड अपील, परंतु पंच हसमुख पाटील या ठिकाणी मात्र दर्शवत असताना षटक क्रमांक संपले दुसरं आणि 2 षटका अखेरीस धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डवर 2 षटका अखेरीस 29-29. 2 षटक संपलेत. 29 धावा जोडल्या गेल्यात. धावा कराव्या लागतील कारण सध्याच्या घडीला मिरिटवर फलंदाजी करण्यामध्ये ज्या खेळाडूने या तालुक्यामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलाय तो सेकंड इनिंग मधनं इन ऍक्शन आपण बघणार आहेत. नाव आहे अभिनय पाटील. दुसऱ्या बाजूने पाहिलं योगेश पाटील, यश पाटील, पराग पाटील. यष्टांच्या मागे आपण आकाश यांना पाहतोय. विचार केला तर बॉलिंग ट्रॅकवरनं यावेळी गोलंदाजी करण्याकरिता मेजर भूषण पाटील येतात. गोलंदाजी करण्याकरिता प्रशांत ठाकरे आहेत. म्हणजे दोन्ही टीमकडे एक पॅक लाईनअप म्हणावी लागेल. ज्या पद्धतीने मात्र दोन संघ आपण मैदानामधनं पाहतो इन ऍक्शन खेळताना अगदी दर्जेदार बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता मेजर भूषण पाटील मॅन फ्रॉम सरसोड सज्ज होतील गोलंदाजी करण्याकरिता. नीरज आहेत या ठिकाणी 12 मॅनच्या भूमिकेमध्ये आमच्या समवेत. नीरज आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर भाऊ स्वतः आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. मॅचकडे आपण परतूयात. धावसंख्या पाहिली तर 2 षटका अखेरीस जोडली गेली स्कोर कार्डवर 29. कुणबी क्रिकेट लीग 2026 आपण थरार पाहतोय. गेम थोडी स्पीडअप करायची आहे बघा. अभिनय पाटील आपण या ठिकाणी वेळ लावलेला आहे याची नोंद असू द्या. सज्ज होईल पहिला बॉल. मेजर भूषण पाटील आडव्या पॅटनं खेळण्याचा प्रयत्न. वा अमोल वा. दर्जेदार क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण. बॉलला हातामध्ये कसंही असू द्यात, काही असू द्यात, बॉलला मैदानामध्ये स्टॉप करायचंय. या अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी दर्जेदार फिल्डिंग.
महत्वाच्या क्षणाला मात्र बॉलला स्टॉप केलं आणि कुठल्याही प्रकारची फंबल बघायला मिळाली नाही. ज्या वेगानं बॉल आला होता त्या वेगानं मात्र बॉलला मैदानामध्ये स्टेअर करत असताना धावसंख्या पाहिली तर आपल्या संघाकरिता डेफिनेटली 3 वाचवल्यात, कारण या मैदानाचं लॉंग स्टॉपचं जे झोन आहे ते इतकं प्रचंड आहे की तिकडे बॉल थांबवणं खूप कठीण. या वेळेला फटका फसलाय. मेजर भूषण पाटीलनं संधी तर निर्माण करून दिली आहे, मात्र दोघं तिघ जण होते त्यापैकी कोणीही तिथपर्यंत पोहोचू शकला नाही. डायरेक्ट हिट सुद्धा झालेली, परंतु पंच या ठिकाणी जो काही निर्णय आहे तो आम्हाला डेफिनेटली कळवतील. इट्स अ सेफ. 2 धावा वेगानं कंप्लीट केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. विकेटच्या मधोमध तुम्ही जेव्हा इतक्या प्रचंड वेगानं धाव धावता, कारण हलकीशी एक संधी मिळालेली आणि त्या संधीचं पुरेपूर सोनं केलंय दोन्ही फलंदाजांनी. दिशांत आणि आपण शुभम यांना पाहतोय. दोघांमध्ये आतापर्यंत कॉम्बिनेशन, दोघांमधलं ताळमेळ खूप अप्रतिम बघायला मिळालंय. पुन्हा एकदा भूषण पाटील याही वेळेला समोरनं फिरवलाय बॉलला. भूषण पाटील यांची कला मैदानामधनं बघायला मिळते. बॉलला पण पाहिला तर मिस होऊन विकेटच्या मागे आकाश यांच्या हातामध्ये जात असताना आकाशला आपण विकेटच्या मागे पाहतो. मॅन फ्रॉम SP बिलोशी या संघाकडनं बिलॉंग करणारा खेळाडू ज्याला आपण विकेटच्या मागे पाहतोय, त्याच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावलाय. भूषण पाटील पुढचा बॉल दिशांच्या विपक्ष. याही वेळेला आडव्या बॅटनं प्रहार करायचा होता. बॉल चाललाय काऊ कॉर्नर झोन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. त्या ठिकाणी फिल्डर येत आहेत. एक सिंगल या बॉलवर कंप्लीट होईल. आपण त्या ठिकाणी पाहिले तर फिल्डिंग करण्याकरिता हर्षद मॅन फ्रॉम बुधावली, हर्षद याला आपण त्या ठिकाणी पाहतोय, ज्याने बॉलला स्टॉप केला आणि फेक करेपर्यंत एकच सिंगल. दर्जेदार गोलंदाजी. अनुभव कशाला म्हणतात? संघ अडचणीमध्ये असताना त्याला थांबवण्याचं कशा पद्धतीने अगदी ओळखून गोलंदाजी करायला हवी आहे त्याचं उत्तम प्रात्यक्षिक मेजर भूषण पाटील यांच्या माध्यमातून. याही वेळेला दर्जेदार बॉल पहिला, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण योगेश पाटील यांच्या माध्यमातून. दर्जेदार गोलंदाजी, काबिल तारीफ. शिवके धुरंधर आणि धुरंधराप्रमाणे मात्र खेळ करत असताना गोलंदाजी ट्रॅकवरनं आपण पाहतो. त्या ठिकाणी आपण विचार केला तर योगेश पाटील होते. कव्हरच्या रिझन मध्ये बॉलला स्टॉप केलं. यावेळेला मात्र एक चुकीचा बॉल आणि एक चुकीचा बॉल संपूर्ण षटक खराब करायला पुरेसा असतो, परंतु चुकीच्या बॉलवर सुद्धा सही अगदी गोष्ट मैदानातलं घडत असताना परतावं लागते माघारी. पहिला पण तर त्या ठिकाणी पराग होते आणि परागने मात्र त्या झाडाच्या मधोमध येणाऱ्या बॉलला खूप अप्रतिमपणे जज करत असताना ही कॅच कंप्लीट केली आहे. परतावं लागेल माघारी. मिस्टर शुभम पाटील बॅक टू डगआउट. मोठा हादरा लागतोय टीम. या ठिकाणी आपण पाहिलं तर बंडू स्मृती SB11 या संघाला विकेट सोबत आणि खेळाडू बाद. वैभवजी ठाकरे आमच्यापर्यंत साहेब माहिती पोहोचवत की योगेश पाटील जेव्हा त्या ठिकाणी होते प्रचंड वेगानं बॉल आला आणि पायावर तो बॉल जोरात आदळला असं ते आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. याही वेळेला अमोल गोतारणे दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळतीये. सर असं म्हणावं लागेल की एक ज्या पद्धतीने धावा येत होत्या आणि अमोल गोतारणेचा आपण विचार केला तर जिथून तो गोलंदाजीला आला आणि तिथून मात्र गोलंदाजीचा अटॅकच चेंज झालाय म्हणावं लागेल. पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा आलेला. दुसरं षटक अमोल गोतारने बॅटिंग पॉवर प्लेचं त्याने फक्त 8 धावांचं हाताळलं. तिसऱ्या षटकात मेजर भूषण पाटील यांनी विचार केला तर 4 धावा फक्त खर्चिक केल्या. याही वेळेला फटका सजवलाय करा. कॅचला संधी यश पाटील जज करतोय. परतावं लागेल माघारी. 1 मोर विकेट डाऊन. मिस्टर दिशांत साबळे परतीच्या प्रवासाला जात असताना डीप लॉंग ऑफ वरनं खेळाडू मात्र जिथपर्यंत लॉंग ऑफला आणि कॅच कंप्लीट केली. विकेटचं पतन खेळाडू बाद. यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मॅन फ्रॉम अबिडगर फलंदाजीसाठी आलेत. मॅन फ्रॉम तिळगाव
जगदीश जाधव आहेत. ओके, यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहिलं तर बॉल चाललाय फाईन लेगच्या दिशेने. एक धाव. अभिनय पाटील नोंद घ्या, आतापर्यंत तुम्ही परफेक्ट वेळामध्ये आहात, कारण 11:34 आपण ही इनिंगला सुरुवात केली आहे आणि 11:50 झालेले. तुम्ही परफेक्ट वेळेत आहेत. 4 मिनिटाच्या आत तुम्हाला हे षटक संपवणं कंपल्सरी आहे, अथवा अखेरच्या षटकाला तुम्हाला एक खेळाडू 38च्या आत आणावा लागेल. स्ट्रायकिंग एंडला मात्र फलंदाजी करण्याकरिता मॅन फ्रॉम धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगर रोशन पाडेल उर्फ रोशन लारा, डावकोऱ्या हाताचा प्रतिभा संपन्न एक अष्टपैलू खेळाडू या वाडा तालुक्यातील. त्याला मात्र आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. त्याच्या विपक्षामध्ये मात्र ज्याच्या गोलंदाजीतनं सध्या आग ओकताना बघायला मिळतोय तो अमोल गोतारणे. सज्ज होईल आपल्या बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता. पुढचा बॉल राऊंडी विकेटने. याही वेळेला दर्जेदार चेंडू लाराच्या विपक्षामध्ये डाऊन दी ग्राउंड क्षेत्रामधनं आलाय. अगदी दर्जेदार, अगदी दर्जेदार. अमोल काय गोलंदाजी बघायला मिळते, प्रभावी करणारी गोलंदाजी अमोलची. उल्लेखनीय कामगिरी अमोलची बघायला मिळते. ज्या पद्धतीने चेंडूची हाताळणी करतोय, ज्या पद्धतीने चेंडूची फेक करतोय, संघाला जशी गरज आहे ना गरजेप्रमाणे गोलंदाजी मात्र अमोलची बघायला मिळते. पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवरनं. या वेळेला फुलटॉस बॉल, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी बॉल पहिला पॉइंटर पॉइंटच्या दिशेने चाललाय. एक कंप्लीट केली आणि सिंगलवरच समाधान मानावं लागते. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन येते तेव्हा आम्ही मान्य करतो की क्षेत्ररक्षणामध्ये बरेच सारे बदल करावे लागतात. इकडचा फिल्डर तिकडे येतो, जे आपले मेन कॅचेस घेणारे खेळाडू असतात तो एक लॉंग ऑनला असतो, त्याला लगेच लॉंग ऑफला जायला लागतं. त्याला मिड विकेटवाला खेळाडू या मिड विकेटवरनं त्या मिड विकेटला जावं लागतं, कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे मैदानामध्ये. आणि तीच गोष्ट बघायला मिळते. हर्षद बघा कुठे होते मगाशी पाहिलं आपण तर मिड विकेटच्या रिझनमध्ये. आता विचार केला तर लेफ्टी बॅटर करिता आणि उजव्याचा विचार केला तर ते लॉंग ऑफचं क्षेत्र आहे, त्या दिशेने आले. अभिनय पाटील लॉंग ऑनला होते, ते काऊ कॉर्नर झोन मध्ये गेलेत. या वेळेला पंचांकडे जोरदार अपील केली जाते. पंचांनी मात्र नॉट आउट असं दर्शवलंय. हे षटक पाहिलं आपण तर प्रचंड वेगवान, प्रचंड वेगवान. किती चेंडू झाले या षटकातील? षटक संपलंय. मनोज आता उल्लेख करावा लागेल, धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डवर जोडली गेली आहे 37. बघा त्यांना आपण 20 मिनिटं दिली होती, त्यांनी 18 मिनिटात 4 षटकं संपवली आहेत. हे सुद्धा उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण आपण 11:34 इनिंग स्टार्ट केलेली आणि 11:52 त्यांची 4 षटकं संपलेली होती. म्हणजे काबिली खूप महत्त्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी मात्र करत असताना गोलंदाजी करण्याकरिता डावकोऱ्या हातानं प्रतिभा संपन्न खेळाडू यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना नाव आहे मॅन फ्रॉम कोनसई गुरुनाथ मोकाशी. यावेळी मात्र गोलंदाजी करण्याकरिता येत आहेत बॉलिंग ट्रॅकवरनं. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचे बोथ टीम कॅप्टन्स देवांश 11 आणि विहान स्ट्रायकर्स. देवांश 11 आणि विहान स्ट्रायकर्स. चला विहान या टॉसला. देवांश 11 आणि विहान स्ट्रायकर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. शेखर ठाकरे अजून एक लीग फॉर्मॅट मधला खूप सक्सेसफुल कॅप्टन आणि खूप सक्सेसफुल प्लेयर लीग फॉर्मॅट मधला, अगदी दर्जेदार. गुरुनाथ मोकाशी सज्ज होतील. पहिला बॉल लोशन लाराच्या विपक्षामध्ये उडवलंय खरं. हर्षद त्या ठिकाणी जज करतोय आणि जज केल्यानंतर लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये लोशन लाराचा खेळ या ठिकाणी मात्र समाप्तीस येत असताना विकेटचं पतन. पहिला खेळाडू परतीच्या प्रवासाला. या षटकामधील मात्र पहिल्याच बॉलवर विकेट मिळवत असताना खेळाडू बाद. एक लेफ्ट हँडेड बॅटर बाद झालेत रोशन आणि लगेच दुसरा रोशन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता मॅन फ्रॉम SB11 बिलगर रोशन साबळे याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो, ज्याच्या बंधूने मात्र मैदानामध्ये धुमाकूळ घातलेला पहिल्या षटकात, परंतु त्यानंतर त्याचाही स्ट्रगल आपल्याला बघायला मिळाला. त्याच्या विपक्षामध्ये नंतरची जी अमोलची गोलंदाजी होती, भूषण पाटील यांची गोलंदाजी होती, अगदी दर्जेदार. दोन षटकांचा विचार केला अमोल गोतारणेच्या तर त्याच्या 2 षटकांमध्ये ओव्हरऑल आपण धावा पाहिल्या तर 12 आल्या 12 चेंडूत आणि एक विकेट सुद्धा त्यांनी मिळवून दिली. कोणालाही
मैदानामधनं सलगचे 3 षटकार, सलगचे 3 चौकार आणि विकेट हॅट्रिक याकरिता राजू देसले साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. वाईडच्या हॅट्रिक करिता सुद्धा 200 रुपयाचं कॅश प्राइज. ओके, यावेळेला रोशन आल्या आल्या उडवलं या बॉलला, पाठवून देण्याचा प्रयत्न केलाय. इंजिनियर प्रशांत ठाकरे त्या ठिकाणी जज करतोय आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये प्रशांत ठाकरेनं कॅच कंप्लीट केली आहे. विकेटचं पतन होईल. बॅक टू बॅक 2 इन अ रो. सलगच्या 2 चेंडूवर 2 विकेट्स आल्यात. भाऊ कहतायत तर लेफ्टी बॅटर तुमच्याकडे असणं खूप सारं गरजेचं आहे. आता मात्र इथून विकेट हॅट्रिक वर आहेत गुरुनाथ मोकाशी. विकेट हॅट्रिकची संधी आहे त्यांना. 2 चेंडूवर 2 रोशन यांना बाद केलंय त्यांनी. आणि तिसरे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संघमालक स्वतः कुंदन गवाळे लेफ्ट हँडेड फलंदाज आहेत मैदानामध्ये दाखल. कुणबी क्रिकेट लीग चा थरार आपण या ठिकाणी पाहतोय, अनुभवतोय. विकेट हॅट्रिक करिता रिअल अकॅडमीचे प्रोपरायटर विशालजी ठाकरे सर यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज. गुरुनाथ मोकाशी 40+ चे गोलंदाज. या वेळेला कॅच तर उडलेली, परंतु हर्षद पासनं थोडा लांब पडला. शेखर ठाकरे आणि सर लीग खेळणं नव्हे तर लीग मधला एक यशस्वी खेळाडू. लीग फॉर्मॅट मधला शेखर ठाकरे. धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्ड वर जोडली गेली आहे 39. लीग फॉर्मॅट मधला खूप यशस्वी खेळाडू आहे तो. संघाला चालवणं हे खूप चांगल्या पद्धतीने शेखर ठाकरे यांना जमतं आणि पालघर जिल्ह्यातला सर्वाधिक जास्त लीग खेळणारे खेळाडू आहेत. मॅचकडे आपण परतूयात. फलंदाजी करण्याकरिता धीरज काटोळे मॅन फ्रॉम दाढरे, एक युवा प्रतिभा संपन्न खेळाडू आणि एक युवा समालोचक. भाऊ विकेट हॅट्रिक तर झाले पण त्याच्यामध्ये एक रनआउट आहे. धीरज यावेळी मैदानामध्ये आलेत. बॉल आपण पाहिला तर कौकर्नो झोनच्या दिशेने जातोय. त्या ठिकाणी आउटफील्ड मधला एक चिता अभिनय पाटील बॉलवर पोहोचला. पण क्षेत्ररक्षकांचा उल्लेख करणं किती गरजेचं आहे. त्या तिकडे फिल्डिंग करतात, त्याच्यानंतर जसा लेफ्टी फलंदाज येतो कुठून आपण त्यांना कुठे फिल्डिंग करताना पाहतो. कारण कॅचेस घेणारे आपल्याकडे 3 ते 4 खेळाडू असतात जे कन्फर्म कॅचेस करीत आपण 30 यार्डच्या बाहेर ज्यांना तैनात करतो आणि ते मात्र संपूर्ण मैदान त्यांना कव्हर करायचं असं. आणि तीच गोष्ट बघायला मिळते. यावेळेला चेंडू चांगला. भूषण पाटील त्यांच्याकडनं आज चुकी होणं नाहीये. भूषण पाटील त्यांच्याकडनं आज चुकी होणं नाहीये. गाडीची रिफ्लेक्ट येते का? नाही, खेळाडू थोडे दादा धावत द्या पटकन. जे दादा आले त्यांना विनंती आपण थोडं तिकडनं पटकन या, कारण टी शर्ट आपला सेम आहे तर खेळाडू मगाशी कन्फ्यूज झाला. धावसंख्या आपण पाहिली 41. फुल टॉस बॉल. यावेळी मात्र गॅप मध्ये बॉल चाललाय परंतु मागे फिल्डर आले. या बॉलवर एक कंप्लीट केली. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये गुरुनाथ मोकाशी अगदी दर्जेदार कलेक्शन. विकेटचं पतन. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर षटक क्रमांक संपले 5वं. इनिंग संपली पहिली. धावा झाल्या 42. विजया करता हव्यात 43. येणारे बॉलर तुमच्याकडे 30 करायचे तुम्हाला 43. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी यायचं. विहान स्ट्रायकर्स आणि त्याच्या विपक्षामध्ये असेल देवांश 11 आणि विहान स्ट्रायकर. चला टॉस साठी या बोट टीम कॅप्टन्स देवांश 11 आणि विहान स्ट्रायकर. चला टॉस साठी यायचंय. टीमचे ओनर कॅप्टन आपण टॉस साठी या. देवांश 11 टीमचे कॅप्टन.
चला फिल्डिंग सजवून घ्या, चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे लगेच, त्वरित फिल्डिंग सजवून घ्या. असं मी सन्माननीय विशालजी ठाकरे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या पुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेक केला जाईल. तर आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. तसेच प्रथमेशजी गोरे, निशांतजी वलटे, मान्यवरांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. दोन्ही संघ कर्णधार आमच्या समोर दाखल झाले गेलेत. निशांतजी वलटे आणि तदनंतर प्रथमेशजी गोरे यांना सुद्धा विनंती आहे आपण सन्मानानं टॉस करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे विशाल ठाकरे सर यांच्यासोबत. राजू दळवी साहेब यांना सुद्धा विनंती आपण सुद्धा त्या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे त्यांच्यासोबत. अगदी मान्यवर टॉस बॉक्स मध्ये दाखल झालेत. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. एका बाजूने देवांश इले रनरेटच्या हिशोबात बघायला गेलं तर आम्हाला 80-90 रन करायचे आहेत. नक्कीच एक मोठ्या डोंगर समोर ठेवण्याचा प्रयत्न असेल. समोरच्या टीम मध्ये अगदी जर बघायला गेलं तर चांगले गोलंदाज आहेत. त्यांच्याविषयी काही विशेष रणनीती असेल की अगदी आतापर्यंत सुरू आहे त्याच प्लॅटफॉर्मवर खेळ सुरू राहील. जशी मॅच आहे तशी आम्ही खेळणार आहेत. जसा बॉलर आला तसा खेळून काढणार आहेत. असं नक्कीच तुम्हाला मॅच साठी खूप खूप शुभेच्छा असतील. त्यानंतर जाऊयात आपण KVRS ब्लास्टर्स विहान स्ट्रायकर्स. तर विहान टॉस जिंकला असता तर काय घेतलं असतं? फिल्डिंगच घेतली असती. असं फिल्डिंगच घेतली असती. आता मात्र नाणेफेक जिंकले. आता आपल्या नशिबी फिल्डिंग आली आहे. तर समोरच्या संघाने प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आहे. तर त्यांना किती धावांमध्ये रोखण्याचा एक प्रयत्न असेल? 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न. असं 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. या स्पर्धेविषयी किंवा तुम्ही ज्या संघामध्ये खेळता ती संघ फायनलला पोहोचते अशी एक बाहेर अफवा आहे. तर त्याबद्दल काय म्हणाल? आता ह्या सीझनला सध्या आमच्याकडे स्टार प्लेअर नाही आहे वाड्या तालुक्याला आमच्या टीम मध्ये. पण ठीक आहे, लंगडे घोडे पे डाव लगा है, रेस जीतेंगे. नक्कीच या सामन्यासाठी तुम्हाला असतील खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे मित्र अध्वर शेलार. हो, या ठिकाणी आपण पाहिलं तर पंचांकडे जोरदार अपील केली जाते. पहिला पंटा स्ट्रायकिंग एंडला. सध्याच्या घडीला ज्याची या संपूर्ण तालुक्यामध्ये फलंदाजीमध्ये ज्याच्या बॅटिंगचा बोलबाला राहिलाय तो बिलोशीकरांचा सुपरस्टार. आज मात्र शिवके धुरंदर या संघामध्ये बिलॉंग करत असताना आपण पाहतोय अभिनय पाटील. तर दुसऱ्या बाजूने विचार केला तर नेहमी या कुणबी क्रिकेट लीग मध्ये ज्याच्या बॅटिंग आणि बॉलिंगचा बोलबाला असतो तो रोशन लारा गोलंदाजी करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अभिनय पाटील अशी माहिती आमच्यापर्यंत. यस, डेफिनेटली वाडा तालुक्याचा विराट कोहली यांचे खूप मोठे फॅन आहेत ते. स्वतःच्या मुलाचं नाव सुद्धा त्यांनी अकाय ठेवलंय. यावेळेला बॅकफुटला गेलेत. पंच करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षणामधनं थोडीशी फंबल बघायला मिळाली. बॉल मात्र पॉइंटला बिट करून निघून चाललाय दणदण करीत. पहिल्या बॉलवर नव्हे तर दुसऱ्या बॉलवर मैदानामधनं चौकार येत असताना बघायला मिळतोय. बॉल निघून जाईल सरळ सीमारेषा पार. चौकार 4. या मैदानाचे मालक अमोलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होतात आणि त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर राजू काका वलटे ते सुद्धा उपस्थित झाले. त्यांचंही सहर्ष स्वागत. शिवके धुरंदर आणि आपण दुसऱ्या बाजूने पाहतोय मैदानामधनं बंडू स्मृती SB11 या दोन संघांमध्ये कडा संघर्ष. स्ट्रायकिंग एंडला अभिनय पाटील, नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहिलं योगेश पाटील, बॉलिंग ट्रॅकवरनं रोशन लारा. यावेळेला विचार केला तर बॉल स्क्वेअर लेग मध्ये गेला. एक सिंगल या बॉलवर मिळाली आहे. रोशन लाराही तुम्हाला सहजासहजी या जेवढ्या धावा तुम्हाला हव्यात ना त्या तेवढ्या धावा सहजासहजी तो करून देणार नाही. त्याच्याकडे सुद्धा प्रतिभा मात्र खूप ठासून भरलेली आहे, ज्याला आपण यावेळी गोलंदाजी करताना पाहतोय. रोशन पाटील, रोशन लारा पहिल्या वर्षाचे ते पर्व आणि पहिल्या वर्षामध्ये शेखर ठाकरे आणि रोशन लारा यांनी ती रनचेस जी केली होती ती मला वाटतंय या स्पर्धेमधली सर्वात वेगवान रनचेस असावी. 49 धावांची गरज होती आणि
2.2 षटकांमध्ये मॅच रोशन लारा आणि शेखर ठाकरे यांनी ती विजय करून दिली होती. तोच रोशन आहे मैदानामध्ये गोलंदाजी करतोय, परंतु स्ट्रायकिंग एंडला योगेश पाटील आहे. अजून एक या मैदानावर सराव करणारा खेळाडू, या मैदानावर मोठमोठे फटके खेळणारा खेळाडू, बिगिट करिता ज्याला ओळखलं जातं, षटकार चौकारांमध्ये जास्त बिलीव्ह करणारा खेळाडू, तो मात्र स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बघायला मिळतोय. होईल पुढचा बॉल रोशन लारा डावखोऱ्या हातानं. यावेळेला आडव्या बॅटने खेळायचं होतं. मागे फिल्डर आहे धीरज, बॉलवर येत आहेत. येऊन फेक करेपर्यंत एकच सिंगल या बॉलवर मिळतीये, परंतु फेक थोडीशी चुकीची बघायला मिळाली. रोशन कुठेतरी बॉडी लँग्वेज थोडासा मात्र लूज बघायला मिळतो बॉलिंग करणाऱ्या टीमचा. काय कारण असावं ते अजून क्लिअर नाहीये, परंतु आम्ही वारंवार उल्लेख करतोय रोशन लारा आहे आणि रोशन लाराकडे क्षमता आहे. भल्या भल्या फलंदाजांना ज्याने सुद्धा आपल्या गोलंदाजीच्या जोरावर नाचवलेलं आहे त्याला आपण पाहतोय. यावेळेला फुल टॉस बॉल बॅटवर तेवढा चांगला आला नाहीये. दिशांत त्या ठिकाणी बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न करतायत. बॉलला अडवलं जाते लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. एक सिंगल या बॉलवर मिळाला आणि षटक क्रमांक आपण या ठिकाणी पाहिलं तर जे पहिलं प्रगतीपथावर आहे, ज्यामधील आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय तो म्हणजेच 5 आणि धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात 8. विजयाकरता समोर आव्हान ठेवलंय 43 रन्सचं, 43 धावांचं आव्हान समोर ठेवलंय आणि शेवटचा बॉल या पहिल्या षटकामध्ये शेष आहे. स्कोरिंग करण्याकरिता आमच्या समवेत मनोजदादा ठाकरे, कॉम्बॉक्स मध्ये पाहिलं तर दिनेश ठाकरे सर बघायला मिळतात. सिनियर स्कोरर राजेजी गोतारणे तेही येत आहेत. आपण गेली 3 दिवस ज्यांचा आवाज ऐकतोय मॅन फ्रॉम तुपारेपाडा संकेत वलटे. यावेळेला प्रचंड वेगानं परफेक्ट यष्टांच्या मधोमध सापडले प्लम्पच्या स्वरूपामध्ये. पंचांचा बोट चालल्या आकाशाच्या दिशेनं, परतावं लागेल माघारी. विकेट पतन आम्ही उल्लेख करतोय रोशन लारा आहे आणि रोशन लारा काय कमालीची गोलंदाजी या पहिल्या षटकात त्याच्या माध्यमातून बघायला मिळते. विकेट पतन खेळाडू बाद, पहिलं षटक संपले आणि धावा जोडल्या गेल्या स्कोर कार्डवर, त्या म्हणजेच 1 बाद 8. यस, स्पर्धा म्हटली, लीग फॉर्मॅट म्हटला की सर्वात महत्वाचा रोल कोणाचा असतो तर जे आपल्याला खेळायला आपल्या संघामध्ये संधी देतात. बागपुटला गेलेत, कट केला, ही अदाकारी आहे. हा क्लासिकल स्ट्रोक अभिनय पाटीलच्या बॅटमधनं. पहिला पण तर पॉइंट आणि गली या 2 खेळाडूंच्या मधोमधनं बॉलला ट्रॅव्हल केलाय. बॅकफुटला गेले, जागा बनवली, रूम बनवून या फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल निघून जाईल. या बॉलवर आलेला अभिनय पाटीलच्या बॅटमधनं दर्जेदार स्ट्रोक. चौकार 4 धावसंख्या आपण पहिली 4 न वाढत असताना पुढे जाऊन पोहोचली. 12-12 रन्स ऑन बोर्ड, 12 धावा जोडल्या गेल्यात. हर्षद हरड नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता दाखल झाले. मॅन फ्रॉम बुधावली. नेक्स्ट मॅच, वन मोर बिग फाईट. देवांश 11 आणि त्याच्या विपक्षामध्ये असेल टीम विहार स्ट्रायकर्स. यावेळेला तदनंतर गेला बॉल पाहिला पॉइंटच्या क्षेत्रामधनं. हा चेंडू पाहिला तर स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामधनं बॉल निघून जाईल सरळ दंदन करीत. आपण विचार केला तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार 4 धावसंख्या 16. ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, मिरिटवर फलंदाजी सर आपण उल्लेख केला. या हंगामामध्ये अभिनय पाटीलचं असं म्हणावं लागेल ना की जिथे तो बॅट फिरवतोय तिथे बॉल पडतोय. अशा पद्धतीने सध्याच्या घडीला मिरिटवर त्याची फलंदाजी बघायला मिळते. ज्या पद्धतीने फलंदाजी आतापर्यंत उत्तम प्रात्यक्षिक. परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर दिशांत साबळे गोलंदाजी ट्रॅकवरनं आहेत. एक युवा प्रतिभा संपन्न खेळाडू दिशांत
पुन्हा एकदा सज्ज होईल आपला बॉलिंग ट्रॅक वन स्ट्रायकिंग एंडला अभिनयचा विपक्ष. यावेळेला पहिला पंटर पंच वळलेत हळुवार पद्धतीने हसमुख पाटील आणि वाईट चेंडू दर्शवत असताना सलगचे 2 चौकार आलेले आहेत. का इथून सलगचा 3रा चौकार आपल्याला बघायला मिळेल. याही वेळेला वाईट चेंडू, याही वेळेला वाईट चेंडू. पुढचा बॉल सज्ज होईल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरनं. यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. बॉलनं उंची बरीच गाठली आहे. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये लॉंग ऑफचे खेळाडू पोहोचले आणि विकेट मिळवून दिली आहे. दिशाने करके दिखाया. दिशानं या मॅच मधली सर्वात महत्वपूर्ण विकेट यावेळी मात्र परतीच्या प्रवासाला पाठवली आहे. विकेट खेळाडू बाद. कम ऑन डीजे. राज्याचे वलटे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा शुभ सन्मान आपण या कुणबी क्रिकेट लीगच्या वतीनं करणार आहोत. मी विनंती करतो अमोलजी पाटील यांना आपल्या शुभस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आडव्या बॅटनं फटका यावेळी सजवलाय खरा. त्या ठिकाणी फिल्डर तैनात होते. मिड विकेटच्या रिझन मध्ये बॅक टू बॅक सलगच्या 2ऱ्या चेंडूवर 2री विकेट. खेळाडू बाद. पराग पाटील इज बॅक टू द डगआउट. धाव संख्या पहिली स्कोर कार्डवर 18-18. पुढचा बॉल राऊंडी विकेटने गोलंदाज यशचा विपक्ष सज्ज होईल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरनं. पंच वळलेत आमच्याकडे. वाईट चेंडू दर्शवले. मॅच थोडी स्पीडअप करायची आहे. गेम थोडी स्पीडअप करा. धावसंख्या पहिली 19 स्कोर कार्डवर. आणि मैदानामध्ये काय घडते. लॉंग स्टॉप मध्ये चुकी पंचांकडनं विकेट किपर कडनं त्या ठिकाणी चूक आणि तदनंतर बॉल मात्र सरळ ट्रॅव्हल या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईट +4 एकंदरीत मिळतील 5 धावा पंजा मैदानात मिळतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमला खूप बेनिफिशियल. धावसंख्या या 5 न वाढून 24 या अंकावर जाऊन पोहोचेल. विजयाकरता समोर 43 आव्हाने. गेम थोडी स्पीडअप करायची आहे. 19 धावांची गरज. एक षटकात तब्बल 4 एक्स्ट्रा चेंडू दिशांना हाताळलेत. ओ यावेळेला मात्र कमबॅक करणारे डिलिव्हरी. विकेटचं पतन. खेळाडू बाद. यश पाटील बॅक टू डगआउट.
गोल्डन डकचा शिकार होतोय आणि आय थिंक विकेट हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. सलग विकेट हॅट्रिक कंप्लीट. राजू काका चला वेळ खूप होतोय आपण याची नोंद घ्या. नवीन बॅटर आकाश पाटील फ्रॉम बिलुशी. धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्ड वर जोडली गेली आहे 24-24. न्यू बॅटर त्यानंतर मुख्य मंचावर सन्माननीय सचिनजी पष्टे साहेब यांचं शुभ आगमन होतं. प्लीज वेलकम वेलकम सुस्वागतम. कुणबी क्रिकेट लीग 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. 24 धावा झाल्यात 19 हव्यात 18 चेंडूत 19. त्यानंतर त्यांच्या समवेत सन्माननीय आदरणीय ज्ञानेश्वरजी पष्टे हे देखील दाखल झालेत. त्यांनी देखील मुख्य मंचावर या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. कुणबी क्रिकेट लीग 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. प्लीज वेलकम ओव्हर टू कॉम्बॉक्स अद्वर्षेला. 2 षटकांना रोशन 13 मिनिटं लागलेत. 18 चेंडूत 19 ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरनं गोलंदाजी करण्याकरिता मॅन फ्रॉम चिंचगर पुनश्च एकदा तो डावखऱ्या हाताचा वेगवान मारा करण्याकरिता सज्ज झालाय. तो आहे रोशन लारा. त्यानंतर कमलाकरजी पाटील तसेच अनंताजी पाटील द लिजेंड क्रिकेटर यांचं देखील इथे आगमन झालंय. मुख्य मंचावर अगदी स्थानापन्न होत असताना सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व रोशन खूप विलंब होतोय. एक खेळाडू 30 आत आणावा लागेल. 14 मिनिटं आपण ऑलरेडी कंप्लीट केलेत यार. थोडी गेम स्पीडअप करा. त्यावेळेला परफेक्ट चेंडू बघायला मिळालाय. वाईड यॉर्कर. रोशन लारा फलंदाजाला बीट करत बॉल विकेटच्या मागे पाठवून देतोय. डॉट बॉल. याही वेळेला आडव्या बॅटने खेळायचं होतं. बॉल मात्र मिस होतोय. रोशन लारा या मॅच मध्ये कमबॅक करणारी डिलिव्हरी हातात असताना पहिला पंटर 2 सलगचे बॉल त्यांनी डॉट काढलेत. आता समीकरण थोडंसं वेगळं. 16 चेंडू आणि 19 ची गरज. 16 चेंडू 19. रोशन लारा रोशन पाटील दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळते त्याच्या माध्यमातून. या वेळेला उडवून देण्याचा प्रयत्न. मिसटायमिंग स्ट्रोक उंची बरीच गाठली आहे आणि मैदानामध्ये मात्र साधी सोपी कॅच. लॉलीपॉप झेल मैदानामध्ये ड्रॉप झालाय. खराब कामगिरी त्या ठिकाणी. खराब क्षेत्ररक्षण रोशन साबळेच्या माध्यमातून. जिथपर्यंत तुम्ही कॅच कंप्लीट करत नाही ना कुठली कॅच सोपी नसते. इतक्या हलक्यानं तुम्ही कॅच घ्यायला गेले. जी कॅच ड्रॉप झाली. जीवनदान मिळालंय फलंदाजाला आणि हर्षद त्या जीवनदानाचा इथून कशा पद्धतीने फायदा उचलतो हे मात्र पाहण्यासारखे आहे. या वेळेला हर्षदनं त्या जखमेवर मीठ चोळत असताना बॉलला डाऊन दी ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड सरफ फेकून दिलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मैदानामधनं येत असताना दर्जेदार स्ट्रोक. हर्षदच्या बॅटमधनं बॉल सीमारेषा पार. षटकार 6. धावसंख्या 32-32. आता इथून हर्षद जेवढ्याही धावा करेल ना त्या धावांचं खापर जे ते रोशन साबळेवर फुटेल. कारण ती महत्वपूर्ण कॅच होती. रोशन लारा ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय
अगदी दर्जेदार. लाराचं कौतुक करावं लागेल. दर्जेदार गोलंदाजी लाराच्या माध्यमातून बघायला मिळते. यावेळेला आडव्या बॅटने खेळायचं होतं. बॉल मिस झालाय. षटक संपलंय तिसरं. 3 षटका अखेरीस आपण धावसंख्या पाहिली तर 32. आपण वेळ जर का या ठिकाणी पाहिला तर आमचे स्कोरर आम्हाला दर्शवत असताना ओके 5व्या षटकाला आहे. गेम थोडी स्पीडअप करा. चला 12 चेंडू इथून बाकी आणि विजयाकरता पाहिलं तर 11 धावांची गरज आहे. बारा चेंडू तिथून 11ची गरज. आकाश स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजी ट्रॅक वरनं शुभम पाटील. सज्ज होईल पहिला बॉल. रायना मोरदी विकेटने. थोडासा रनअप मध्ये पावलांमध्ये बिघाड. नेक्स्ट मॅच देवांश 11. 100%. 5व्या षटकाला एक खेळाडू 30 यार्डच्या आत येईल. बॅकफुटला गेले. जागा बनवून फेवरेट स्ट्रोक आकाश पाटीलचा. फेवरेट स्ट्रोक मैदानातनं आकाश पाटीलनं या ठिकाणी खेळलाय. 2 कंप्लीट केल्यात. काय तिसऱ्याच्या प्रयत्नामध्ये निघतील कारण मागे जाऊन जागा बनवून ओव्हर दी पॉइंट खेळणं हा आकाश पाटीलचा सर्वात फेवरेट स्ट्रोक आहे. तो मात्र त्याने या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय खरा. आकाश पाटील मॅन फ्रॉम बिलुशी. बिलुशी संघाचा विकेट किपर फलंदाज. या वेळेला आकाशनं उडवलंय खरं. बॉलला सरफ फेकून दिलाय. बॉलला पण पाहिला तर त्या ठिकाणी निघून जाईल. बॅकवर्ड स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत बॉल सीमारेषा पार. षटकार. धावा मिळतील 6 आणि धावफलक पाहिलं 6 न वाढून 40. सज्ज होईल पुढचा बॉल. शुभम. आकाश स्टॉप करण्यामध्ये माहीर परंतु यावेळेला शुभमनं त्या बॉलवर त्याला बीट केलंय. नेक्स्ट मॅच विहार स्ट्रायकर आणि देवांश 11 या 2 संघांमध्ये लढत बघायला मिळेल. यावेळेला पहिला पण बराच चेंडू बाहेर हाताळला जातोय. पंच हसमुख पाटील. दोन्ही हात समांतर. धाव अवांतर. धावसंख्या 41. आता विजयाकरता फक्त 2 धावांची गरज आहे. विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय शिवके धुरंधर हा संघ. यावेळेला कट केला. या बॉलला पाठवलं जात आहे. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं निघून जाईल. आम्ही म्हणत होतो आकाश पाटीलचा तो फेवरेट झोन आहे आणि तिकडनंच बॉलला पाठवून दिलं त्याने. सर बाउंड्री लाईनच्या बाहेर. खेळ खलास झालाय आणि विजय मात्र संपादित केलाय शिवके धुरंधर. हार्ड लक म्हणावं लागेल टीम बंडू स्मृती SB 11. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा शिल्पकार ज्याने 2 षटकामध्ये फक्त 10 धावा दिल्या तो अमोल गोतारंडे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ज्या पद्धतीने अमोलने गोलंदाजी केली.
संघाला पहिल्या षटकात तब्बल 21 धावा आलेल्या आणि तदनंतर अमोल गोतारणे गोलंदाजीला येतात आणि ते षटक बॅटिंग पॉवर प्लेचं 8 धावांचं हाताळतात. परत चौथ्या षटकामध्ये येतात, त्या षटकात फक्त 2 धावा देतात आणि 1 विकेट घेतात. ते अमोल गोतारणे ठरले त्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. मी मुख्य मंचावर मान्यवरांना या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच आपण वितरित करण्याकरिता मुख्य मंचावर जाऊयात. त्या ठिकाणी तुमच्या समवेत मात्र मुख्य मंचावरनं जॉईन होतील संकेत वल्टे सर. थँक्यू.